मागच्या रविवारी आपलं केंद्र होऊ शकलं नाही, कारण इथे काही कार्यक्रम होता मंदिरामध्ये आणि तो पहिला रविवार असल्यामुळे पण जसं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी करतो की काही ध्यानाबद्दल प्रश्न शंका ज्या असतात त्याच्यासाठी तो रविवार राखून ठेवलाय. त्यामुळे त्या रविवारचं आपण या केंद्रामध्ये आता आज काही प्रश्न आले होते त्याला अनुलक्षून थोडंसं प्रबोधन आणि मग नंतर ध्यान असं करूया. तर मुख्य जो आपण मार्ग चालतो तो राजयोग आहे. खूप लोकांना असा प्रश्न असतो की राजयोग आणि हठयोगामध्ये नक्की काय फरक असतो, आणि सगळ्या संतांनी राजयोग का सांगितलाय. वस्तुतः आपण ज्या संप्रदायाला किंवा ज्या परंपरेला सध्याच्या भाषेत फॉलो करतो ती एकेकाळी हठयोगी साधकांची परंपरा होती. हठयोग हा खूप प्रामुख्याने केला गेला त्याच्यामध्ये. कालांतराने राजयोग, आपल्या परंपरेबद्दल बोलायचं आलं तर गोरक्षनाथांपासून पुढे राजयोगाला खूप जास्त महत्व दिलं गेलं असं दिसतं वाङ्मयामध्ये. एक महत्वाचा फरक असा आहे, या दोन्ही गोष्टीचा अभ्यास केला आपल्याला जाणवतं की सोपं काय, राजयोग सोपा का मानला जातो, हठयोग अवघड का. तर हठयोगामध्ये सगळं मुख्य लक्ष जे आहे ते स्थूल शरीराकडे आहे, की शरीराचे विशिष्ट बंध, विशिष्ट काही क्रिया, या गोष्टीवर सगळा फोकस आहे हठयोगामध्ये. की शरीरातली सगळी इंद्रिय यांना पहिल्यांदा आवरून घ्यायचं, यांना पहिल्यांदा स्थिर करायचं. त्याच्याकरता सध्याच्या भाषेत बोलायचं आलं तर वेगवेगळे मनूवर्स आहेत, टेक्निक्स म्हणू आपण, तंत्र. आणि हे सगळं कशासाठी करायचं, तर उद्देश तोच आहे की शेवटी ती जी भगवती शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती आहे, तिचं जागरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अंतःकरणाची शुद्धी होत नाही, आणि अंतःकरणाची शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जो काही साक्षात्कार व्हायचा आहे तो होत नाही. पण सगळं मुख्य लक्ष सुरुवातीला की शरीराकडे, शरीराच्या या गोष्टी झाल्याच पाहिजेत, त्या आवरूनच पुढच्या गोष्टी शक्य आहे. राजयोगाचं जर ओरिएंटेशन पाहिलं तर एक्झॅक्टली उलट ओरिएंटेशन आहे. राजयोग असं म्हणतो की शरीर होईल स्थिर, शरीर मन इंद्रिय स्थिर होतील. मुख्य गोष्ट जी आहे ती तुमचं फोकस जो आहे, अवधान, ते स्वतःच्या स्वरूपावर तुम्ही ठेवा. आणि जेव्हा ते शक्य होतं, ती शक्ती जेव्हा तुमचा ताबा घेते तेव्हा आपोआपच सुरुवातीला प्राणाचा मग मनाचा लय होतो, किंवा
आपण असं म्हणतो स्थिर अंतःकरण प्राप्त होतं. तो प्राणाचा लय, मनाचा लय, बुद्धीचा लय झाल्यावर अंतःकरण स्थैर्य जे प्राप्त होतं त्याचा परिणाम म्हणून शरीर आपोआपच स्थिर होऊन जातं, इंद्रिय स्थिर होऊन जातात. मी शास्त्राच्या विद्यार्थ्यांना दोन शब्द माहिती असतात, सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपेटल फोर्स असतात, की बाहेरनं आत यायचं का आतनं बाहेर जायचं, त्याच्यावर दिशेवर त्या फोर्सचं नाव बदलतं. तसं राजयोगाचं वाटतं की राजयोगाचं मुख्य एम हे जी गोष्ट साधायची आहे ना, मुख्य काय साधायचंय तर तत्वाचा अनुभव आला पाहिजे, अपरोक्ष अनुभव आला पाहिजे, त्याच्यावरच फोकस ठेवा. त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून शरीर हे तुमचं स्थिर होईल. मी उदाहरण घ्यायचं आलं तर जसं एखाद्या मुलाला अभ्यास त्यांनी करावा असं जेव्हा वाटत असतं तेव्हा घरी सर्व प्रकारच्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात, की चांगली खोली असावी, त्या खोलीमध्ये काय अभ्यासाला आवश्यक अशी सगळी सामग्री असावी, टेबल, खुर्ची, अजून चांगलं घर असेल तर काय वातानुकूलित खोली असावी, त्याच्या इंटरेस्टच्या सगळ्या गोष्टी इथे असाव्यात, जेणेकरून पोर ते अभ्यास करेल. असं सगळं बाह्य सुविधा प्रोव्हाइड करायच्या आधी आणि मग असं ॲझम्पशन की म्हणजे त्याचा अभ्यास चांगला होईल. हे हठयोगाचा अप्रोच आहे एका प्रकारे, की सगळं हठयोगात खरं तर खूप त्रास होतो, इथे त्रास नाही होत, उलट आहे. पण बाह्य सगळी अनुकूलता निर्माण करायची इन ॲझम्पशन की आतलं होईल. आणि राजयोगाचा अप्रोच असा आहे की तुम्ही विषयाची गोडी निर्माण करा त्याला पहिल्यांदी. विषयाची गोडी जर निर्माण झाली तर मग बाकीच्या गोष्टी तो आपोआप करेल. कुठे अभ्यास करायचा, कधी करायचा, कसं बसायचं, सगळं त्याला आपोआप येईल. पण विषयाची गोडीच निर्माण नाही झाली तर तुम्ही किती अनुकूलता निर्माण केली तर कदाचित ते होणार नाही. त्यामुळे आपल्याला जे संतांनी सांगितले तो राजयोग सांगितलेला आहे, की तुम्हाला उगीच शरीराची हाडेल हप्पी असं शब्द वापरलाय संतांनी, हाडेल हप्पी करायची गरज नाहीये. तो मुख्य गाभा लक्षात घ्या, कोर लक्षात घ्या. आनंदाचा मार्ग आहे हा. असा एक प्रश्न आला की बरेच वेळा आपण ध्यानाला बसतो आणि त्याचा प्रत्यय येतो, आपल्याला आनंद वाटतो, खूप छान वाटतं. आणि मग काही काळाने ते छान जे वाटलेलं असतं त्याचा अनालिसिस मन करायला लागतं, किती मस्त वाटलं आता. आणि पुढचा काही काळ ह्याचा विसरच पडतो की तोच आनंद खरा घ्यायचा होता मुळात, आणि आपण आता आनंदाचा विचार करायला लागलोय. तर त्या आनंदाच्या विचारामधनं परत आनंदाच्या फेजमध्ये कसं यायचं. तर योगशास्त्रामध्ये याचं उत्तर असं आहे की खरा आनंद कधी होतो. योगशास्त्र असं सांगतं की प्राणशक्ती, मनशक्ती आणि बुद्धीची शक्ती किंवा प्राण, मन आणि बुद्धी याचा संपूर्णपणे लय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आनंदाचा प्रत्यय येत नाही. आनंद कसा झाला आता मला याचा अनालिसिस चालू आहे तोपर्यंत लय झालेला नाहीये ना. मन आणि बुद्धी कार्यरत आहे आणि मन आणि बुद्धी कार्यरत आहे तोपर्यंत आनंद नाही असं योगशास्त्र मानतं. तुम्हाला असं वाटतंय आनंदाचा एक कवडसा पडलाय, पण परत तो मुख्य गोष्ट तुम्ही सोडून परत त्या कवडशावर विचार तुम्ही करायला लागलात तर नाही होणार. आणि ध्यानामध्ये त्यामुळे सुरुवातीला आपण जेव्हा बसतो तेव्हा सगळं बाहेरचं रजिस्टर्ड होत असतं. नुसते डोळे मिटून आपण बसलेलो असतो. खरं तर बाहेर कुठे आवाज झाला, कोणीतरी बोललं बाहेर किंवा काही वाजलं, आपल्याला व्यवस्थित कळत असतं की हा काहीतरी चालू आहे बाहेर. कारण इंद्रियांच्या जाणीवा ज्या असतात त्या कार्यरत असतात, शाबूत असतात. आणि जोपर्यंत हे घडत असतं तोपर्यंत खरं ध्यान नसतं. आणि म्हणून ध्यान मार्गामध्ये तसं पाहिलं ना तर सगळा अष्टांग योग आहेत याचे ऍक्च्युली 2 पार्ट्स केलेले आहेत शास्त्राने. पहिला पार्ट जो आहे तो यम, नियम, आसन, प्राणायाम हा एक भाग,
आणि दुसरा भाग जो आहे तो प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हा दुसरा भाग. 4 आणि 4 अष्टांग 8. आणि असं सांगितलंय की आनंदाच्या प्राप्तीसाठी हे पुढचे 4 जे गोष्टी आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हाच मुख्य भाग आहे. महायोग असा शब्द वापरलाय. हाच खरा महायोग आहे. आधीचं गौण आहे. या आधीचं तर जमायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. आधीच्या याच्यामध्ये प्रयत्न केल्याशिवाय महायोग सुरूच होत नाही. पण महायोगाचा खरा अभ्यास योग हा शब्द जो वापरलाय तो त्या महायोगालाच वापरलेला आहे. आनंद आपला टिकून का राहत नाही, आनंदाचा अनालिसिस आपण का करतो सारखा, तर ते महायोगाचा अभ्यास जर नीट करायला लागलो आपण की काय म्हटलंय त्यांनी. प्रत्याहार हा जो पहिला शब्द आहे तिथेच आपले विकेट जाते. प्रत्याहारासाठी असं सांगितलं जातं की एक साधी गोष्ट करून बघा. तुम्हाला प्रत्याहार जमतोय की नाही जर बघायचं असेल, स्वतःची टेस्ट घ्यायची असेल की प्रत्याहार मला जमतो की नाही, तर सगळ्यात आवडती जी गोष्ट आहे आपली आयुष्यातली ती समोर ठेवायची, जी काय असेल ती, किंवा 2-3 गोष्टी असतील तर समोर ठेवायच्या. आणि असा अभ्यास करायचा प्रयत्न करायचा की त्याच्यापासून चित्त पूर्ण डिटॅच मला करता येतंय का, त्या गोष्टीपासून पूर्ण मला आतमध्ये येता येतंय का. लक्षात अतिशय अवघड असतं की काय बा टीव्हीवरचं काहीतरी लागलंय, इथपासनं ते काही आवडीचा पदार्थ आहे, आवडीचं दृश्य आहे, की ह्याच्यापासून मला पूर्णपणे आतमध्ये यायचं, ह्याच्यात माझा काही संबंध नाही. आवडीचा प्राणी आहे घरातला समजा, उद्या असं दिसणार नाही. हा लोकांना जगणं शक्य होत नाही. त्यामुळे इथेच तर महायोग इथे का सुरू होतो की प्रत्याहार इज अ पॉवर ऑफ विड्रॉल. तुम्हाला एखाद्या विषयापासून, वस्तूपासून विड्रॉल करण्याची किती क्षमता तुम्ही कमवलेली आहे. ती जर नसेल तर मग काय, या बाकीच्या गोष्टी फार थेरॉटिकल आहेत. सगळं बोलणं, आनंद तो माझं स्वरूप आहे, कशावर अवलंबून आहे. साध्या साध्या गोष्टीपासून तुम्ही जर स्वतःला विड्रॉ करून घेऊ शकत नसाल तर कसं काय जमणार ना पुढचं. ध्यान का लागत नाही याची जी अनेक कारणं आहेत, ही आपण या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करायला की लक्ष येतं. की प्रत्याहाराचा अभ्यास म्हणून असं म्हणतात की सद्गुरूंची कृपा प्रत्याहारापासून चालू होते, असं सांगितलं जातं. सुरुवातीचे पहिले ज्या गोष्टी आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, याला फारसं काही कृपावर लागत नाही. इट्स ऍब्सोल्युटली तो प्रयत्नांचा प्रांत आहे. सब्जेक्ट टू युअर प्रॅक्टिस, युअर डेडिकेशन. पण पुढे जे सगळं चालू होते प्रत्याहारापासून चालू होतं. आणि योगशास्त्रामध्ये त्याची खूप एक्सप्लेनेशन्स आहेत वेगवेगळी. आपण नाडीशुद्धी हा शब्द ऐकतो की नाडीशुद्धी झाल्याशिवाय तत्वाचा अनुभव किंवा आनंदाचा प्रत्यय येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये जे भाष्य केलेलं आहे, आचार्योपासन 13व्या अध्यायात पण आहे आणि 6व्या अध्यायात, त्याच्यामध्ये मनाचा निरोध का होत नाही याच्यावर त्यांनी एक ओवी अशी लिहिली आहे की म्हणून आसनाची या गाडिका तो अभ्यास करावा निका, तेणे होईल तरी हो का निरोध यया. तुम्हाला मनाचा निरोध करायचा आहे, मन आवरत नाही हा प्रॉब्लेम आहे, तर काय करायला पाहिजे, तर आसनाची या गाढिका असा शब्द वापरलाय. तर आसन तुमचं अत्यंत गाढ व्हायला पाहिजे. गाढिका असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा. तो अभ्यास सांगितला निका. आम्ही जो तुम्हाला अभ्यास सांगतोय सगळा, त्याच्यामध्ये सगळ्यात अभिप्रेत गोष्ट काय, तर आसन तुमचं गाढ व्हायला पाहिजे. जर गाढ आसन झालं त्याने होईल तरी हो का, तर झालं तर तुमचं मन निरुद्ध होईल, अशी एक ओवी आहे. तर आता मग आसन हे तर आपण गौण आहे असं म्हटलं पहिल्या 4 याच्यामध्ये.
तर योगशास्त्राचा अभ्यास करताना असं लक्षात येतं, आता आसन हा शब्द सुद्धा बघा आपण दोन गोष्टींसाठी वापरतो. ज्याच्यावर आपण बसतो त्याला पण आपण आसन म्हणतो, आणि जे आपण घालतो त्याला पण आसन म्हणतो. शरीराची जी पोझिशन आहे ती संस्कृतमध्ये आसीन म्हणलंय. खरं आसीनच संभवात योगशास्त्रामध्ये आसीन शब्द आहे. मराठीमध्ये आपण आसनच म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारची आसनं आपण घालतो योगासनात. पण आपली जी नाथ परंपरा आहे त्याचा अभ्यास केला की लक्षात येतं की या दोन आसनांविषयी ते बोलतच नाहीयेत. ते कशावर बसायचं याच्याविषयी बोलत नाहीयेत आणि शरीर कसं आहे या आसनाविषयी बोलत नाही. ते तिसऱ्याच कुठल्या तरी म्हणजे आसनाचा तिसराच कुठला तरी अर्थ ते सांगतायत. तर तो कुठला अर्थ आहे? तर तो अर्थ असा आहे की अंतःकरणाचं स्थैर्य जेव्हा होतं, संपूर्णपणे स्थैर्य होतं, तेव्हा आपण जो नेहमी शब्द वापरलो चित्त हे चैतन्याशी तदाकार होतं, तेव्हा जे स्थैर्य प्राप्त होतं त्याला ते आसन असं म्हणतात. तुम्ही गोरक्षनाथांपासून जर सगळं वाङ्मय काढलं तर आसन जमायला लागलं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक ठिकाणी त्याचे उल्लेख आलेले आहेत. सगळ्या संप्रदायामध्ये अवधूत हा शब्द वापरला जातो. अवधूत या शब्दाची व्याख्याच अशी केली आहे की जो साधना झाल्यानंतर लोकांतामध्ये जेव्हा येतो जो योगी पुरुष, आणि लोकांतामध्ये आल्यावर लोकांच्या मध्ये मिसळल्यावर सुद्धा ज्याचं आसन भंग पावत नाही त्याला अवधूत असं म्हणतात. अशी अवधूतची व्याख्या आहे. आता ही व्याख्या लावायची आली तर शरीराचं आसन हे शक्यच नाही ना. लोकांच्या मध्ये मिसळताना शरीराचं आसन तर मोडावंच लागणार. मग कुठलं आसन भंग पावत नाही? तर हे स्थैर्याचे भंग पावत नाही. इतका मनाचा आणि बुद्धीचा लय संभव आहे का? तर हो आहे. स्वामींच्या सानिध्यात जे राहिलेत त्यांना माहितीये की योगी पुरुष कसे ओळखायचे. याच्यामध्ये एक लक्षण असं सांगितलंय, मनाचा आणि बुद्धीचा लय खरंच झालंय की आम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह साईन आहे का ओळखायची. ही गोष्ट काही मेजर करता येत नाही ना. तर खूप सोप्या सोप्या खुणा असतात. अगदी सगळ्यात सोपी खूण अशी आहे की ते म्हणतात की डोळ्याची बुबुळ आणि पापणी याच्या हालचालीवरनं कळतं की समोरचा माणूस या मार्गामध्ये किती सिद्ध झालेला आहे. याचा संबंध आपल्या वासनाक्षयाशी असतो असं योगशास्त्र सांगतं. एखाद्या माणसाच्या मनाचा खराच लय झाला असेल तर तो व्यवहारात वावरताना तुम्ही त्याच्या डोळ्याकडे आणि पापण्यांकडे पहा. मुद्दामून त्राटक असं करत नाही तो. डोळ्यातनं पाणी येईपर्यंत पापणीच हलणार नाही, पण सहजच ती मुवमेंट कमी होऊन जाते असा उल्लेख आहे योगशास्त्रामध्ये. तर त्यामुळे मुख्य मुद्दा हा आहे की शेवटी मनाचा लय व्हायला पाहिजे. मनाचा आणि प्राणाचा लय झाल्याशिवाय त्या आनंदाचा प्रत्यय येणार नाही. मगाशी मी नाडी शुद्धीचा उल्लेख केला, कारण हे आसन गाढ होण्याच्या मध्ये काय येतं तर ज्ञानेश्वर मला असं म्हणतात की नाडी शुद्धी व्हायला पाहिजे. कुंडलिनी शास्त्रामध्ये मी तो शब्द वापरलाय. आपण नेहमी बोलत नाही याच्याविषयी, कुंडलिनी विषयी बोलतच नाही जास्त. राजयोगामध्ये असं सांगितलं की ही गोष्ट मेन्शन केलेली आहे सगळ्या आपल्या संप्रदायामध्ये, अनेक प्रकारे मेन्शन केलेली आहे. इडा, पिंगला, सुषुम्ना वगैरे, पण त्याच्याविषयी जास्त भाष्य केलं जात नाही. पण काही जुजबी माहिती आपल्याला पाहिजे, कारण ती मनाच्या लयाशी संबंधित आहे म्हणून. तर हे इडा पिंगला काय भानगड आहे असं वाटण्याची शक्यता आहे की खरंच अशा नाड्या असतात का. मला खूप असे लोक माहिती आहेत की ज्यांना थोडीशी अॅनाटॉमीची माहिती किंवा आवड असते, मग ते अॅनाटॉमिकली कोरिलेट करायचा प्रयत्न करतात की शरीराचं डिसेक्शन केल्यावर इडा दिसते का, इकडे पिंगला, तर असं काही दिसत नाही. त्या फिजिकल अशा काही हे नाही आहेत. जसे आपल्या शरीरामध्ये नर्व्स असतात, आर्टरीज असतात, व्हेन्स, तसं काही त्या नाड्या फिजिकल ह्याच्यामध्ये कोरिलेट करता येत नाही, नाहीच आहेत त्या. पण तरी सुद्धा आपल्या योगशास्त्रामध्ये 72,000 नाड्यांचा उल्लेख आहे एकूण.
आणि त्याच्यामध्ये प्रमुख 101 नाड्या सांगितल्या आहेत, त्याची नावं आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अगदी प्रामुख्याने सांगायचे झालं तर 3 की डावीकडच्या सगळ्या जो आहे तो इडा समूह आहे, उजवीकडचा पिंगला आणि मध्ये जी आहे ती सुषुम्ना. काही वाङ्मयामध्ये त्याला चंद्रनाडी असं म्हणतात. इडा नाडीला चंद्रनाडी, पिंगलेला सूर्यनाडी किंवा भगवती गंगा असा उल्लेख आहे योगशास्त्रामध्ये. भगवती गंगा म्हणजे इडा आणि भगवती यमुना म्हणजे पिंगला. आणि पुढे असं ते सांगतात की या ज्या नाड्या आहेत आणि मधली जी सुषुम्ना आहे ती सरस्वती. तुम्ही जर हिमालयात गेलात तर सरस्वती नदीचा प्रांत बऱ्याच ठिकाणी लुप्त झालेला आहे. तसं ते म्हणतात की सुषुम्ना ही सुद्धा लुप्त झालेली नाडी आहे, कारण ती अधोमुख आहे. जोपर्यंत कुंडलिनी शक्ती ही जागृत होत नाही तोपर्यंत सुषुम्नेमध्ये प्राणशक्ती आतमध्ये जात नाही. आणि ते जाण्यासाठी सगळा अट्टाहास एवढा काय योगशास्त्रामध्ये? याचं कारण असं आहे की सगळे जे दोष आहेत मनामधले, जे वासना आहे, त्याचा मुख्य आपण प्रॉब्लेमकडे येऊ आपल्या, की मन आवरत नाही आमचं, विचार थांबत नाहीयेत. योगशास्त्र याचं कारण या इडा आणि पिंगलेवर एक्सप्लेन करतं. त्यांचं म्हणणं असं आहे की जन्मजन्मांतरीच्या ज्या काही वासना आहेत, जे संस्कार आहेत, ते या सगळ्या इडा आणि पिंगलामध्ये साठवले जातात आणि एका प्रकारचे ब्लॉकेजेस निर्माण करतात. आणि त्या ब्लॉकेजेसमुळे त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती, विचार हे सतत उमटत असतात. जोपर्यंत सुषुम्ना जागृत होत नाही तोपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की या वासनांचा क्षयच होत नाही. ते ब्लॉकेजेस घेऊनच तुम्ही आलेला आहात. आणि म्हणून सगळ्या साधनेचा उद्देश सुषुम्नेमधनं प्राणशक्ती जायला पाहिजे. का जायला पाहिजे? तर ती जोपर्यंत प्राणशक्ती जात नाही तोपर्यंत वासनांचा क्षय संभवतच नाही, असं योगशास्त्राचं म्हणणं आहे. नुसत्या विचारांनी नाही कंट्रोल करता येत की मी नुसता विचार करेन आणि सगळे माझ्या मनातले विचार काढून टाकेन, शक्यच नाही होणं. कारण विचार वृत्ती ज्या मनामध्ये उमटत आहेत, दे आर द बाय प्रॉडक्ट्स ऑफ द संस्कार विच आर मेड इन द पास्ट. कित्येक जन्मामध्ये झालेल्या संस्कारांचा परिपोष म्हणून ते ब्लॉकेजेस तयार झालेले आहेत. आणि तुम्ही जाणार कसे? जसं आपल्या याच्यामध्ये असतं ना, प्लंबिंग मध्ये कधी मेकॅनिकल ब्लॉक्स आपण फ्लश करून तो काढतो, किंवा करोनरी आर्टरीज, आम्ही अँजिओप्लास्टी वगैरे प्रोसेसेस असतात. तर हे ब्लॉकेजेस काढण्याकरता प्राणशक्ती हा एकच त्याला उपाय आहे. म्हणजे याचं खूप विवरण आहे मोठं, सिद्धांत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट्स आहेत गोरक्षनाथांच्या, त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी असं सांगितलंय की जसं आपल्या याच्यामध्ये पंचमहाभूतामध्ये जल, वायू, अग्नी असं असतं, तसं वासना सुद्धा जलमय असतं असं त्यांनी सांगितलंय. आणि जेव्हा प्राणशक्ती ही ऊर्ध्वगामी व्हायला लागते तेव्हा त्या बाष्पीभूत होतात वासना. म्हणजे आपल्याकडे जे शास्त्र सांगितलंय ना की शैलाजीनं कुशोत्तरम, त्याच्यामध्ये खाली दर्भाच्या काड्या का घालाव्यात, मग त्याच्यावर सुती वस्त्र का घालावं, मग ते शैलाजी मृगाजीन, हे असं का? याच्या कारणामुळे त्याने सांगितलंय की या जेव्हा प्रकट होतात तेव्हा त्या ऍब्सॉर्ब करायला लागतात. आणि म्हणून आपल्या आसनावर कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला पूर्वीची लोक बसून द्यायची नाही. याच्यामागे हे कारण होतं, वन ऑफ द रिझन. पावित्र्य राखणं एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा हा योगशास्त्रातले उल्लेख आहेत सगळे, की या सगळ्या वासनांचा क्षय होत असतो. आणि ते ऍक्च्युली सूक्ष्म देहातनं बाहेरून, स्थूल देहातनं बाहेरून जात असतात. म्हणजे आपल्याकडे तसं पाहिलं तर 4 प्रकारचे देह सांगितले, स्थूल देह, सूक्ष्म देह, अजून आत असतो तो कारण देह आणि महाकारण देह. एक एक टप्पे ओलांडत 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 सगळ्या ज्या काही संस्काररूपी वासना असतात त्याचा क्षय होत असतो साधनेमध्ये. आणि तो क्षय जसा 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 होत जातो तसं तसं नाडी शुद्धी होत जाते. आणि जशी अशी नाडी शुद्धी होत जाते तसं जसं अंतःकरण अत्यंत स्थिर, शांत होत जातं. तर हे सगळं कशासाठी थोडंसं समजून घ्यायचं. याचं कारण असं आहे
की जोपर्यंत मनाचा लय होत नाही तोपर्यंत साधन संभवत नाही. आणि आपण जी प्रोसेस करतोय ते एका प्रकारचं कंडिशनिंग निर्माण करतोय त्या शक्तीला कार्यरत करण्याकरता. क्लिन्झिंग प्रोसेस करण्याकरता तुम्ही फक्त काय करू शकता, तुम्ही कंडिशनिंग निर्माण करू शकता. की जसं जर रात्री झोपायचं असेल तर आपण झोपेकरता काय करतो, ऍक्च्युली आपण स्वतःला झोप आणवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. झोप ही येते बरोबर ना, आपण झोपेसाठी कंडिशनिंग करतो की बाबा लाईट बंद करा, आवाज असेल तर आवाज बंद करा, थंडी असेल तर पांघरून घ्या, उन्हाळा असेल तर फॅन लावा. ते सगळं बाह्य कंडिशनिंग झालं. पण ऍक्च्युली निद्रा देवीचा वरदहस्त तुमच्यावर असेल तर ती तुम्हाला ते वरदान देऊन टाकते आणि तुम्ही गाढ झोपता. ज्यांना झोप लागत नाही त्यांना नेहमी आम्ही सांगतो की तुम्ही खूप झोपायचा प्रयत्न करतो, आम्हाला झोपच लागत नाही. तर तुमचा प्रयत्नच मध्ये येतोय सांगायला. तुम्ही जेवढा प्रयत्न कराल तेवढं अवघड जाईल झोप लागणं. विशेषतः उतार वयामध्ये हा खूप प्रॉब्लेम असतो, झोपच होत नाही, झोप लागतच नाही, रात्री टक्क जागे असतात. तर प्रयत्न शैथिल्य हा शब्द तिथे सुद्धा खूप महत्वाचा आहे. ड्रॉप द एफर्ट्स, सगळे प्रयत्न जो सोडू शकतो त्याला ती झोपेची सिद्धी जी असते, आसन सिद्धी म्हटलंय आपल्याकडे योगशास्त्रामध्ये. तर गमतीने एक प्रश्न एकदा विचारला होता की आम्हाला शवासन सिद्धी आहे, ते चालणार नाही का तुम्हाला? आडवं पडून आम्ही किती तास, 3 तास 6 तास 9 तास एका आसनामध्ये राहू शकतो. तर योगशास्त्राने सांगितलं नाही, ते आसन फक्त निषिद्ध आहे. पाठीचा कणा ताठ असताना तुम्ही ती सिद्धी आणून दाखवा. पण मुख्य गोष्ट अशी आहे की माझ्या हातात नाहीये झोप येणं. हे जसं आपल्याला समजतं, पटतं की ती येतेच आपोआप. तसंच ध्यानाच्या बाबतीत आहे की हा जो महायोग आहे प्रत्याहारापासून समाधीपर्यंत, तो सिद्ध होण्याकरता गवळणी महाराज म्हणायचे की हे सगळं भगवतीच्याच इच्छेने होणार आहे. ही धारणा सिद्ध जर झाली तर तुमचं 50% काम झालं असं म्हणायचं. की माझ्या हातात काही नाही, ती करून घेणार आहे सगळं, ती सगळं आत्मा करून घेणार आहे, जे काय करायचं ती करून घेणार आहे. माझ्या हातात अगदी थोडासा भाग आहे, तेवढा मी फक्त करतोय, बाकी सगळं ती करून घेणार आहे. हे खरोखरच आत्म दृढ झालेलं असलं, आपल्याला असं आपण म्हणतो की नाही सगळं करता करवी तत्व आहे, पण असं खरंच आपल्याला वाटतं का हे तपासून पाहायला पाहिजे. असं नाही वाटत. त्यामुळे तर ध्यानामध्ये आपला सगळा झगडा असतो की कसं काय विचार कमी होत नाही, कसं काय आम्हाला ते आनंद मिळत नाही. कारण आत्म कुठेतरी असं वाटत असतं की ते इट इज सब्जेक्ट टू माय एफर्ट्स. तसं नाहीये ते. आपले प्रयत्नाचा प्रांत संपल्यावर सगळं सोडून द्यायला लागतं. इंग्लिशमध्ये लेट गो ज्याला म्हणतात. तसं झाल्याशिवाय ती शुद्धी होत नाही, मनाचा लय होत नाही, प्राणाचा लय होत नाही. आणि म्हणून मुख्य गोष्ट ही आपल्यासाठी जी आहे ती शरीराचं आसन सिद्ध करायलाच पाहिजे. ध्यान कुठे करावं असा एक प्रश्न विचारला होता. याचा अभ्यास तर आपल्या याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी निगूढ शिवालय असा उल्लेख केलाय की ध्यानासाठी निगूढ शिवालय शोधा तुम्ही. निगूढ याचा अर्थ निर्जनवास, जिथे आडवाट. पूर्वी अशीच असायची साधारणपणे शिवालय जी असायची ती गावापासून लांबच बांधली जायची की प्रयत्न करून पोचायला लागायचं शोधत शोधत. आणि शिवालयाचा अर्थ तिथे पावित्र्य असायला पाहिजे, दुसरं तिसरं काही तिथे केलं जाणार नाही असं ते ठिकाण असायला पाहिजे. आडवाटेला बऱ्याच गोष्टी असतात पण तिथे पवित्रता असेल असं नाही. आता आपल्या पुढचा प्रश्न आहे, असं निगूढ शिवालय आपण कुठे शोधणार रोज? आपल्याला कामाच्या ठिकाणी जायला यायलाच अर्धा जातो. निगूढ शिवालय पुण्याच्या बाहेर जायचं म्हणजे जाण्या येण्यातच जो काय आपला 1 तास कसा बसा आपण करणार, तर जाण्या येण्यातच गेला 1 तास तर करणार कधी साधन. तर त्याच्यावर उत्तर असं आहे की निगूढ शिवालय असं मिळालं कधी ध्यान, ही जागा तशीच आहे की तसं पाहिलं तर शहरापासून जवळ असूनही लांब असल्यासारखं आहे आणि पावित्र्य आहे एका प्रकारचं. पण मग रोजचं काय, तर रोज हा प्रश्न सोडवण्याकरता
शेवटी आपल्या घरामध्येच आपल्याला निगूढ शिवालय शोधून काढायचे. तर निगूढ शोधण्याकरता सोपा उपाय संतांनी सांगितलाय की तुम्ही अशी वेळ शोधा की ज्या वेळेला बाकीचे लोक अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स क्रिएट करणार नाही. एक तर तो ब्राह्ममुहूर्त पहाटे 3 ते 6चा उत्तमच आहे. अगदी 3ला नाही, 4, 4:30 किंवा मग रात्री सगळे लोक झोपल्यावर. थोडक्यात लोकांची साखर झोप चालू असताना आपली साधना चालू असली पाहिजे, म्हणजे ती निगूढता आपोआप प्राप्त होते. आणि एकदा का सकाळी बेल वाजली आणि कारखाना चालू झाला बाहेरचा की शक्यच नाही शांतता प्राप्त होणं. आणि शिवालय म्हणजे पावित्र्य, म्हणजे घराचा असं ठिकाण शोधायला पाहिजे की जिथे बाकी दुसरं तिसरं काही केलं जात नाही. उदाहरणार्थ हॉलमध्ये तुम्ही ध्यान नाही करू शकत, टीव्हीच्या समोर नाही करू शकत, जिथे लोक गप्पा मारतात तिथे नाही करू शकत. त्याची स्पंदनच वेगळी असतात. सो एक कुठला तरी कॉर्नर, एक कुठली तरी खोली, एक जागा अशी पाहिजे की दुसऱ्या तिसरीचं काही होत नाही. असंच ठिकाण निश्चित केलं पाहिजे आपल्या घरामधलं सुद्धा. सो इट इज सब्जेक्ट टू टाइम. अशी वेळ की जेव्हा बाकी कळलं पण नाही पाहिजे लोकांना हे काय करतात ते उठत. आणि असं ठिकाण की जिथे एखादी छोटीशी प्रतिमा असेल सद्गुरूंची की सहजच त्यांचं सानिध्य मिळालं पाहिजे. सुरुवातीला ध्यानाच्या सुरुवातीला सहज असं वाटलं पाहिजे की ते आपल्या बरोबर आहेत. परमेश्वरांचं सद्गुरूंचं सानिध्य जाणवेल असं घरातलं ठिकाण आणि वेळ हे ध्यानासाठी खूप आवश्यक आहे. आणि हा सगळा जो अभ्यास आहे हा शरीराच्या स्थैर्याचाच अभ्यास आहे. पहिल्यांदा स्थैर्य हे कमवायला लागतं. त्याला काही दुसरा पर्याय नाहीये आणि ते कमवता येतं. गवळणी महाराजांचा आता उल्लेख केला तर ते त्यांचं आसन सिद्ध म्हणजे किती कमालीचं सिद्ध होतं. 48 पुण्यातल्या अनेक लोकांनी अजूनही पाहिलेले लोक आहेत की 48 तास ते मांडीनं हलता बसायचे. 48 तास, 2-2 दिवस. योगशास्त्रामध्ये सांगितले की 3 तास जरी तुम्ही बसू शकलात न हलता तरी आसन सिद्ध झालं असं समजावं. त्यांच्या चरित्राचा किती उल्लेख आहेत. एकदा ते त्यांच्या चरित्रात जे आहे ऍक्च्युली तुम्ही वाचलं असेल त्याचा एक उल्लेख की ते काशीला गेले होते. त्या काशीतलं नाव विसरलो मी, पण तो शक्तिपात असलेला योग संप्रदाय आहे. त्यांना लोकनाथ तीर्थ महाराजांनी सांगितलं होतं तिथे एक कुटिका आहे, तिथे जाऊन तुम्ही ध्यान करा. गिळवणीजी असं त्यांनी हिंदीत सांगितलं. म्हणून ते गेले तिथे आणि ध्यानाला ते राहिलेच तिथे. आणि असं त्या चरित्रात लिहिलंय की 4:30 वाजता ते बसायचे रोज. तर ते 4:30ला बसले त्या कुटिकेमध्ये आणि तिथले जे मठाधिपती होते काय शंकर पुरुषोत्तम नाथ तीर्थ असं नाव होतं यांचं. तर त्यांना सांगून बसले 4:30ला मी बसतो. ते सुरुवातीला भ्रामरी करायचे आणि ध्यानाला सुरुवात करायचे. तर लोकांना तो आवाज येत होता आणि नंतर मग तो आवाज येण्याचा आला. 7 झाले, 8 झाले, 9 वाजले तरी काही बाहेर आले नाही कुटिकेच्या. लोक शेवटी कुतूहलाने पाहायला गेले 11:30-12 वाजता. ते इतके प्रगाढ अवस्थेमध्ये होते, काष्ठवत शरीर झालं होतं. तर ते त्या मठाधिपतींना मतीनं सांगायला गेले की ते गुळवणी जे आले ते असं बसलेत. म्हणजे सगळे पाहायला गेलेत आणि ते पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं हे जे पुरुषोत्तमनाथ तीर्थ होते महाराज ते म्हणले इस अवस्था में इन्हें अभी नीचे उतारना नामुमकिन है. तुम्ही कोणी काही प्रयत्न करू नका, तुम्ही आपापल्या ह्याच्यामध्ये जा, ते येतील तेव्हा येतील. आणि तसं पुढे लिहिलंय की संध्याकाळी 7 वाजता त्यांची ती निर्विकल्प अवस्था जी होती ती उतरली खाली आणि ते आले बाहेर. आणि रोज ते बाहेर आल्यावर या पुरुषोत्तमनाथांना भेटायला जायचे. त्याप्रमाणे ते भेटायला गेले आणि थोडंसं अंधार होता ना पूर्ण. तर त्यांनी प्रश्न विचारला का क्या वामन जी आज क्या हुआ. तर ते म्हणले आज जरा कम हो गई साधना. कारण त्यांना असं वाटलं की अजून उजाडलं पण नाहीये. युजली हिमालयामध्ये 6-6:30 उजाडतं ना. ते म्हटले 1 घंटे से कमी बेटा अभी उजाडलं नाही अजून, म्हणजे अजून अंधार आहे. म्हणजे ते हसायला लागले. ते म्हटले असं काय करताय तुम्ही, संध्याकाळी 7 वाजले, 14.5 तास तुम्ही बसलायत. त्यांनाही खरं वाटलं नाही. असं उल्लेख येते की त्यांनाही खरं वाटलं नाही.
याचा अर्थ असा की चित्ताचा आणि मनाचा लय झाला तर काळाचंही भान राहत नाही. न्यप्ती मात्र अवस्था असते, पण किती काळ गेलाय हे त्या व्यक्तीला सुद्धा समजू शकत नाही. सहज ते 14.5 तास बसून आले. असं होऊ शकतं. ही उदाहरणात पाहिलं की कळतं की इतकं सहजपणे होऊ शकतं. आणि आपल्याला आपलं उलट असतं की आपल्याला 5-10 मिनिटं झाली की असं वाटतं की कधी गजर होत का नाही अजून. कारण चित्ताचं लय. त्याच्यामुळे आसन सिद्ध तर झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही असं आसीनच संभवात सूत्रातच लिहून ठेवलंय योगशास्त्रामध्ये. रोज अभ्यास करायला त्याच्याकरता लागतो की आसन सिद्ध व्हायला सुद्धा खूप वर्ष जायला लागतात. अजिबात हलावं लागत नाहीये, बघावं लागत नाहीये, पाय आखडत नाहीये. असं आसन, शरीराचं आसन, आणि मग त्याच्या पुढची जी 2 आसनं आपण मागच्या एकदा बोललो होतो याच्याविषयी की दुसरं आसन जे असतं ते मनाचं आसन असतं आणि तिसरं मग जाणीवेचं आसन असतं. तर पुढच्या आसनात जर सिद्ध लवकर व्हायचं असेल तर अशा प्रकारे रोज त्याचा सराव करण्याला दुसरा काही चॉईसच नाहीये. कधीतरी करून होत नाही. आणि जर तीव्र संवेग असेल तर असं होऊ शकत नाही की आपण केलंय आणि त्याचा प्रत्यय आला नाही, असं होऊ शकत नाही. प्रॉब्लेम फक्त एकाच गोष्टीचा आहे की संवेग तीव्र नसतो. हे व्हायलाच पाहिजे असं वाटत नाही आपल्याला. म्हणजे एक प्रश्न मला असा विचारला की असा खरंच प्रत्यय येऊ शकतो का खूप जन्म जायला लागतात ब्रह्माचा किंवा आत्मतत्वाचा प्रत्यय. तर एक गोष्ट जे या ग्रंथांमधून किंवा त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे संतांच्या चरित्रामधनं जी लक्षात येते ती अशी आहे की इट इज रिअली नॉट सब्जेक्ट टू टाइम. इट इज सब्जेक्ट टू द व्हेरी स्ट्रॉंग डिझायर. त्याला संवेग असं म्हणतात. वेळ का लागतो? कारण तो संवेग निर्माण होत नाही म्हणून वेळ लागतो. तो संवेग जर खरंच असेल एखाद्याच्या ठिकाणी तर खरंच इट इज नॉट सब्जेक्ट टू टाइम. लगेच होऊ शकणारी गोष्ट आहे ती. आणि म्हणून असं समजून चालायचं कारण नाही की ते इतकी वर्ष माझ्या आयुष्यात गेली, कुठे काय संवेग निर्माण झालाय. तर आपण कुठले संस्कार घेऊन आलो हे आपल्याला माहिती नाहीये. किती जन्म आपण काय केले आपल्याला काहीच माहिती नाही. जे काही माहिती आहे ते फक्त एक लिमिटेड या आता 30-40-50 वर्षापर्यंत मर्यादित आहे आपलं. आणि त्याच्यामुळे आपले संस्कार जे आहेत त्याच्याप्रमाणे गोष्टी घडणार आहेत हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे. आपला संचय जो आहे त्याचाच आउटकम सगळं येणार. पण जर एखाद्या व्यक्तीने खरंच योग साधना केली असेल तर या जन्मामध्ये ती उपस्थित व्हायला वेळ लागत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ती कधी उपस्थिती एखाद्याच्या आयुष्यात 15 वर्षी 20 वर्षी एखाद्याच्या आयुष्यात उशिरा होईल, पण ती उपस्थितीला वेळ लागत नाही जर केली असेल तर. आणि म्हणून असं कुठेही आता काय संपलं आमचं, आता काहीच होणार नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या निराशेचा सूर कधी कोणी ठेवू नये. तो संस्कार जो असतो तो वाया कधी जात नाही. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी जरी केलेला नसेल आणि आत्ता जरी केला तरी तो परत कॅरी फॉरवर्ड होणारच आहे. तो वाया जाणारच नाही. आणि तत्वाचा प्रत्यय घ्यायचा ही म्हणून तर पुढची जी स्टेप आहे प्रत्याहार ती धारणा आहे. ध्यान का सिद्ध होत नाही त्याचं कारण त्या धारणेमध्ये. धारण्याचा अर्थच एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवणे की हेच पाहिजे मला. ही गोष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ध्यान. या 4 ज्या गोष्टी सांगितल्या थोडक्यामध्ये काय तर प्रत्याहार म्हणजे पॉवर ऑफ विड्रॉल, एखाद्या गोष्टीपासून आतमध्ये आणण्याची ताकद. धारणा याचा अर्थ काय मला नक्की आयुष्यात पाहिजे ते धरून ठेवायची ताकद. ध्यान म्हणजे ऍक्च्युली प्रोसेस, ते धरायचा प्रयत्न जे आपण करत असतो. आणि समाधी याचा अर्थ त्या गोष्टीमध्ये उन्नत होत जाणं, पुढे पुढे जात जाणं. असं खरं म्हणजे समजायला काही अवघड नाहीये ते. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी 4 टप्पे काय आहेत असे अगदी सोपं आहे की पहिल्यांदा विड्रॉ व्हा, ज्याच्यामध्ये रमल्या त्याच्यापासून मागे या. धारणा म्हणजे ज्याच्यात रमायचंय त्याला धरा बुद्धीच्या साह्याने. ध्यान म्हणजे त्याची प्रॅक्टिस करा, ते करायची आणि मग तुम्ही पुढे जाल, त्याला समाधी असं म्हणायचं. तसं पाहिलं तर अष्टांग योगा
समजून घ्यायला काही खूप अवघड आहे असं वाटत नाही, निदान शब्दाच्या माध्यमातून तरी. आचरायला लागल्यावर कळतं. म्हणून आपण थोडं थोडं ते समजून घ्यायला पाहिजे प्रोसेस वाईज. आणि 2 सत्र इथे ठेवायचं कारणच ते की दोन्ही सत्राच्या सुरुवातीला आपण ती प्रोसेस परत परत रिवाईज करायला लागते आपल्याला, की नक्की काय करायचंय. तर ते आपण पहिल्या सत्राच्या सुरुवातीला तर आपण प्रत्येक ध्यान केंद्रामध्येच ते करतो. दुसऱ्या सत्रासाठी आपण एक रविवार राखून ठेवलाय की जेव्हा आपण जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही जरूर विचारत राहा. त्या अनुषंगाने जे शास्त्रामध्ये सांगितलंय त्याचा उलगडा आपण करून घ्यायचा असा प्रयत्न करू. अजून एखादा 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. परत एकदा छोटंसं एक सेशन करूया.